तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योग समूह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि संपूर्ण पाहत जा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जावा, आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा, आपल्या व्हिडिओला कमेंट करून तुम्हाला काय माहिती हवी असेल आपलं जे नियोजन आहे त्याबद्दल ते विचारत जावा. तर आज आपण पाहणार आहे कमी कालावधीत सगळ्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांमध्ये मोडणारं पीक म्हणजे मेथी. आणि आज आपण मेथीबद्दल माहिती घेताना मेथीसाठी जमीन कशा पद्धतीची पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहे. तर साधारणतः जमीन ही कोणत्याही प्रकारात चालते आणि मेथी हे पीक एनी टाईम पूर्ण 12 महिने कुठल्याही काळात घेऊ शकता. फक्त उन्हाळ्याच्या काळात उन्हाळ्याचे 2-3 महिने असतात, म्हणजे साधारणतः मार्च एप्रिल मे उन्हाच्या टेम्परेचरमुळं मेथीला जरा त्रास होतो आहे, उन्हाची क्षमता कमी होते आणि पावसाळ्यात ज्या टायमाला जास्त पाऊस पडतो आहे त्या टायमाला एक मेथीची मर बऱ्या प्रमाणात जास्त होते. एवढाच काळ मेथीचा साधारणतः 3 ते 4 महिने, पण त्यात पण येऊ शकते नियोजन जर व्यवस्थित केलं आणि पाण्याची जर सोय चांगली असेल तर साधारणतः मेथीला सुरुवातीच्या काळात तुमचं जे क्षेत्र आहे, आता हे माझं क्षेत्र तयार आहे, यामध्ये मी साधारणतः वर्षातून एकदा नांगरट करून घेतो आहे. खोल नांगरट करून घ्यायची. नांगरट करून झाल्यानंतर रान 1 ते दीड महिन्यासाठी तसंच पडून द्यायचं उष्णतेसाठी वाळण्यासाठी, आणि त्यामुळे जमिनीचा वापसा चांगला होतो आहे. आणि त्यानंतर परत मग रोटर मारून अशा पद्धतीनं सारटी सोडून घ्यायची. मी ज्या पद्धतीनं सारटी सोडल्यात त्या पद्धतीनं. आणि ही सारटी फक्त मोकळी सोडून घेतली आहे ट्रॅक्टरच्या साह्यानं, मोकळी सारटी सोडून घेतल्यात. आणि सारटी सोडून झाल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने नियोजन करायचं आहे, मग तुम्ही कशा पद्धतीने एकदम करणार आहे का थोड्या माझ्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने करणार आहे, त्या हिशोबानं नियोजन करायचं. तर माझं टप्प्याटप्प्याने नियोजन असते. माझ्या ह्या मेथीला आता साधारणतः तुम्हाला सांगतो एक 10 दिवस झाले असतील, 10 ते 11 दिवसाचा काळ झाला आहे. आणि याच्या पलीकडची ही मेथी आहे आणि ह्याला एक 7 ते 8 दिवस झाल्यात. आणि तुम्हाला पलीकडे दाखवतो, यामध्ये आपण आता ही 2 सारटी घातल्यात. या मेथीला साधारणतः एक 4 ते 5 दिवस झालेत. म्हणजे मी साधारणतः अर्धा किलोच्या आसपास एक आठवड्याला एक अर्धा किलो 1 किलोच्या आसपास मेथी घालतो आहे. मेथीचं प्रमाण जरा आत्ता जास्त ठेवलं आहे, कारण कमी कालावधीत येणारं पीक आहे. पण नियमित हार्वेस्टिंगला येण्यासाठी ठेवले, कंटिन्यू माल चालू राहण्यासाठी. अशा प्रकारचं माझं नियोजन आहे. आणि नांगरट वगैरे करून झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने जी मी सारटी सोडल्यात त्या पद्धतीने सारटी सोडून घेऊ शकताय किंवा डायरेक्ट पेरणी करू शकताय. आणि ज्या टायमाला तुमची मेथी ह्या स्टेजला असते, म्हणजे साधारणतः उगवून झाल्यानंतर 5 ते 7 दिवसानं जी ह्या स्टेजला असते, ह्या स्टेजला गरज पडली तर एक 19-19 गरज पडली नाही तर करावंच लागते फवारणी. एक 19-19 आणि तुमच्याकडं जे अवेलेबल असेल त्यामध्ये बुरशीनाशक तुम्ही वापरू शकताय. मी साध्यातलं साधं साप वापरतो आहे, कमी खर्चाचं, याची एक फवारणी. आणि त्यानंतर जेव्हा आपली कोथिंबीर साधारणतः 8व्या दिवशी फवारणी पहिली केल्यानंतर साधारणतः आपली कोथिंबीर जेव्हा 15 ते 20 दिवसाची होत्या, त्या काळात परत एकदा आपण ॲमिनो ॲसिडचं प्रमाण असलेलं मार्केटमध्ये जे आपल्याला टॉनिक अवेलेबल होईल ते टॉनिक आणि त्याच्याबरोबर जर गरज पडली तर बुरशीनाशक, नाहीतर एखादा कीटकनाशकाचा वापर करतो गरज पडली तर. आणि साधारणतः 21व्या-22व्या दिवशी परत एकदा आपण बुरशीनाशकामध्ये रेडीमेड गोल्ड हे बुरशीनाशक वापरतो आहे. आणि टॉनिकमध्ये आपण ॲमिनो ॲसिडचं प्रमाण असलेलं एखादं टॉनिक वापरतो. त्यानंतर रिझल्ट चांगला मिळतो आहे. आणि साधारणतः आपली मेथी ही कमी कालावधीत लगेच हार्वेस्टिंगला येत्या. साधारणतः 25 ते 30 दिवसापर्यंत हार्वेस्टिंगला येऊन आपलं रान हे साधारणतः, म्हणजे जी आपण पेरणी केलेली ते रान आहे आपलं, हे 35व्या दिवसापर्यंत मोकळं होते. आणि त्यानंतर परत आपण पुढील पीक करायला मोकळं होते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं तर असा रिझल्ट येतो आहे. माझं सर्व प्रकारचे भाजीपाला असतो आहे. इथं माझं हे कोथिंबीर आहे, याला साधारणतः एक 15 ते 20 दिवस झाले असतील. आणि इकडे कोथिंबीर आहे आपली, याला 8 ते 10 दिवसाच्या आसपास कालावधी झाला आहे. आणि परत इकडे घातले आपण 4 दिवस झाले आणि ह्या साईडला एक घातले. अशा प्रकारे आपलं टोटली नियोजन आहे सर्व प्रकारचं. मध्ये आपलं हे आहे तांदळ आहे,
इथं शेपू आहे आपली हे, आणि या पलीकडे आपली इथं हे पालक आहे. आणि ही जी बुंडा शिल्लक राहतो ह्या बुंड्यावर आपण मुळा केला आहे. त्या पलीकडे साईडला मुळा आहे. बुंड्यावरनी काही प्रमाणात मुळा केला आहे, काही प्रमाणात आपण बुंड्यावर लाल माठ केले. अशा पद्धतीनं वेगवेगळी भाजीपाला आहे आणि जमिनीचा अत्यंत पुरेपूर वापर आपण करून घेतो आहे असं आपलं नियोजन आहे. अशा पद्धतीने नियोजन करा आणि स्वतः बसून, मी कायम नेहमी सांगतो, स्वतः बसून बाजारात विक्री करा, तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमच्याकडे जर 1 एकर क्षेत्र असेल तर तुम्ही 10-10 गुंठ्याचं 4 टप्पं करा आणि 4 टप्प्यात तुम्ही अशी सारटी सोडून घ्या किंवा तुमच्या हिशोबानं 1-2 गुंठ मेथी, 3 गुंठ कोथिंबीर, 1 गुंठ पालक, असे टप्प्याटप्प्यानं एका 10 गुंठ्यातच तुम्ही विभाजन करा आणि 10-10 दिवसाचा गॅप ठेवून माल करा. भले तुम्हाला आत्ता ही जी मी सारटी सोडल्यात, ही जेव्हा सारटी सोडली त्या टायमाला जर पूर्ण कोथिंबीर पेरली असती तर आता कोथिंबीरला मार्केटला आत्ताच्या घडीला, म्हणजे आज तारीख आहे 20 जुलै, आत्ताच्या घडीला मार्केटला कोथिंबीरचा भाव तुम्हाला माहिती आहे. बाजारात बसून विक्री 50 रुपये, 50+ पेंडीनं बाजारात बसून विक्री आता चालू आहे. साधारणतः रेग्युलर पेंडी जी मी 10 रुपयाने पेंडी विकतो ती एवढा भाव वाढला आहे. पण मी जर ही एकदम केलं असतं तर आत्ता मला पैसे भरपूर झालं असतं. साधारणतः 2 वर्षाचं उत्पन्न एका पिकात निघालं असतं. पण ज्या टायमाला मी ही सारटी सोडत होतो त्या टायमाला मी कोथिंबीरीला भाव चांगलाच होता, त्यामुळे मी कोथिंबीर पेरली नाही. कारण माझा वैयक्तिक अनुभव आहे की साधारणतः कोथिंबीरला जर मार्केटला एकदा रेट आला तर तो कमीत कमी एक 10 ते 15 ते 20 दिवसच टिकतो, त्याच्यावर टिकत नाही. त्यामुळं मी पेरणी केली नाही आणि अशी सारटी सोडून घेतल्यात. आता काय शेवटी नशिबाचा खेळ आहे, नशिबावर सगळं अवलंबून असते. रेट मिळणार नाही मिळणार, पण आपण आपल्या परीने काम करायचं आणि आपण जी बेसिक दर धरतो आहे ते 10 रुपयाच्या हिशोबाने धरतो आहे, त्याच्या परस कमी आपण 5 रुपयाने धरतो आहे आणि मालाचं उत्पन्न कमी धरतो आहे कमीत कमी, आणि रेट बी कमीत कमी बाजारात, वैयक्तिक बाजारात बसून जी विक्री असते तो रेट कमी धरूनच मी नियोजन आखतो आहे. असं माझं नियोजन असते. त्यामुळं मी जास्त रेट मिळेल नाही मिळेल याचा विचार करत नाही. तर इथून पुढे आणि माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. धन्यवाद. जय जवान जय किसान.